जसा उन्हाळा सुरू झाला ना तसा जीव एकदम हैराण झाला होता. गरम हवा, घाम आणि त्यातली त्यात तो रोज येणारा कंटाळा. आणि आज अचानक उन्हाळ्यातला पहिला पाऊस पडला. मातीचा सुगंध, थंडगार हवा आणि मनाला मिळालेली शांतता. कधी कधी ना छोट्या छोट्या गोष्टींमध्येच खूप जास्त आनंद भेटतो. उद्या आहे गुढीपाडवा, सो मी घरातली क्लिनिंग करायला घेतली होती. म्हणजे ट्रॉली वगैरे सगळ्या काढल्या होत्या. इतकं क्लिनिंग केली ना, पण मी अजिबात व्हिडिओ शूट नाही केला. हे सगळ्यात एंडिंगला करत होते. म्हणजे भरण्या वगैरे जेव्हा सुकायला ठेवल्या होत्या त्यावेळेस थोडीफार जी भांडी होती ती घासून घेतली आणि हे सगळं सुकण्यासाठी ठेवलं होतं. तसं तर माझा विचार होता की थोडेसे चेंजेस करायचे जेणेकरून छान वाटतं. किचनमध्ये गेलं तरी काम करायला पण मूड येतो. पण तसं काही झालंच नाही. ही ट्रॉली मी पूर्ण रिकामी केली होती. म्हटलं इथे आपण नुसत्या काचेच्याच भरण्या ठेवायच्या. पण तो प्लॅन माझा फ्लॉप झाला, कारण तिथे छान दिसत नव्हतं. आता जरा वेगळ्या पद्धतीनं ऑर्गनाईज करून ठेवलं. आता उद्या गुढीपाडवा आहे, सो मग शॉपिंगसुद्धा झालीच पाहिजे. फुलं आणि बऱ्याच गोष्टी घ्यायच्या होत्या. म्हणजे बाकीच्या पण लागतात ना छोट्या मोठ्या गोष्टी, त्या घ्यायच्या होत्या. ते आणण्यासाठी गेलो आणि ते थोडासा माझा ड्रेस इग्नोर करा, कारण ना भरपूर कामं झाली होती आणि तो तसाच ओलासुद्धा झाला होता. त्यानंतर ना मग मी घरी आले, स्वयंपाक वगैरे झाला, जेवण केलं आणि सगळ्यात शेवटचं काम बाकी होतं ते म्हणजे उद्या पूजेसाठी जे लागणारे भांडे आहेत ना ते सगळे क्लीन करून ठेवायचे होते. म्हटलं उद्या सकाळी गडबड नको, कारण असं म्हणत होते की 8 नंतरनंच, म्हणजे 8च्या आधीच जो काय आहे तो मुहूर्त आहे, म्हणून सगळी ते पटापट कामावरून घेतली आणि असं संपला आजचा दिवस.